अरे छुटकी, ये क्या? पहले पैकेज प्रोडक्ट्स पर लिखी जानकारी तो चेक कर लो। क्या फर्क पड़ता है दीदी? फर्क पड़ सकता है, सेहत पर भी और जेब पर भी। जागो ग्राहक जागो। मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी विकत घेत असतो. कधी दूध, कधी किराणा, तर कधी ऑनलाईन शॉपिंग. पण या वस्तू विकत घेत असताना कधी कधी त्या वस्तूच्या खऱ्या किमतीपेक्षा खूप जास्त किंमत आपल्यापासून आकारली जाते. तर कधी जाहिरातीत दाखवलेली वस्तू आणि आपल्याला प्रत्यक्षात मिळालेली वस्तू यात जमीन आसमानचा फरक असतो. तर कधी कधी तर डिफेक्टिव्ह वस्तू पदरात पडते आणि ती रिटर्न देखील होत नाही किंवा त्याचे पैसे देखील परत मिळत नाहीत. मग अशा वेळी नेमकं या फसवणुकीचे दाद मागायचे तरी कुठे? पण टेन्शन घेऊ नका. आपल्या याच फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक भक्कम कायदेशीर व्यवस्था आहे. कारण जेव्हा आपण वस्तू विकत घेतो तेव्हा आपण फक्त ग्राहकच नसतो, तर अधिकार असलेले नागरिक देखील असतो. आणि याच ग्राहक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 15 मार्च हा दिवस आपण जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करतो. चला तर मग जाणून घेऊयात की या जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास काय आहे, एक जागरूक ग्राहक म्हणून आपले हक्क काय आहेत आणि जर आपल्यासोबत फसवणूक झाली तर त्याचा न्याय कुठे मागायचा. नमस्कार, मी सुरभी आणि तुम्ही पाहत आहात स्पीकर सुरभी. तुम्हाला माहित आहे का, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यामुळे जागतिक ग्राहक हक्क दिन या दिवसाची सुरुवात झाली. 15 मार्च 1962 रोजी त्यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये पहिल्यांदा ग्राहक हक्कांवर अधिकृतपणे भाष्य केले होते. ग्राहकांनाही मानवी हक्क असायला हवेत असा विचार मांडणारे ते पहिले जगातील नेते होते. पुढे 1983 मध्ये कन्झ्युमर इंटरनॅशनल या संस्थेने या दिवसाला जागतिक मान्यता दिली आणि जागतिक स्तरावर पहिला जागतिक ग्राहक हक्क दिन हा 15 मार्च 1983 रोजी साजरा झाला. हा दिन जागतिक स्तरावर साजरा केला जात असला तरीही आपण भारतासाठी 24 डिसेंबर 1986 ही तारीख अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण 24 डिसेंबर 1986 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 म्हणजेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट याला मंजुरी दिली. या ऐतिहासिक कायद्याच्या अंमलबजावणीमुळे भारतात अधिकृतपणे ग्राहक चळवळीला कायदेशीर बळ मिळाले. त्यामुळे भारतात दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा झाला जागतिक ग्राहक हक्क दिनाचा इतिहास. आता आपण आपल्याला ग्राहक म्हणून कोणते अधिकार मिळाले आहेत ते जाणून घेऊयात. भारतीय ग्राहक संरक्षण कायद्यानुसार म्हणजेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टनुसार आपल्याला 6 महत्त्वाचे अधिकार मिळालेले आहेत. पहिला म्हणजे सुरक्षेचा अधिकार, आरोग्य किंवा आयुष्याला घातक असणाऱ्या वस्तूंपासून संरक्षण मिळवण्याचा हक्क. दुसरा माहितीचा अधिकार, वस्तूची गुणवत्ता, वजन, किंमत आणि शुद्धता याबद्दल माहिती मिळवण्याचा अधिकार. तिसरा आहे निवडीचा अधिकार, स्पर्धात्मक किमतीत विविध वस्तूंमधून स्वतःला हवी ती वस्तू निवडण्याचा हक्क. नंतर गाऱ्हाणे मांडण्याचा अधिकार, आपली तक्रार ऐकून घेतली जावी असा अधिकार. नुकसान भरपाईचा अधिकार, फसवणूक झाल्यास किंवा निकृष्ट दर्जाची वस्तू मिळाल्यास योग्य ती भरपाई मिळवण्याचा अधिकार. शिक्षण मिळण्याचा अधिकार, एक जागरूक ग्राहक होण्यासाठी लागणारे शिक्षण मिळण्याचा अधिकार. ग्राहक म्हणून आपले हे 6 हक्क आहेत. हे माहीत होतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला हे 6 हक्क मिळाले असले तरी ग्राहक म्हणून आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे. त्यामुळे सतर्क नागरिक म्हणून स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी कोणतीही वस्तू घेताना काही गोष्टींची नक्की काळजी घ्या. नेहमी GST असलेले पक्के बिल मागा, कारण बिलाशिवाय तुम्ही कायदेशीर तक्रार करू शकत नाही. वस्तूवर छापलेल्या किमतीपेक्षा 1 रुपयाही जास्त देऊ नका, मग तुम्ही हॉटेल किंवा विमानतळावरही असलात तरी देखील. खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधे घेताना बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट नक्की तपासा. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती उपकरणांसाठी ISI हा मार्क नक्की तपासा. शेतीवर आधारित उत्पादनांसाठी AG मार्क, सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षांसाठी FSSAI नक्की तपासा. या सर्वांबरोबर उपकरणांची वॉरंटी आणि किंवा गॅरंटी कार्ड, दुकानदाराचा शिक्का आणि तारीख असल्याची खात्री करा. आणि हो, आजच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा वापर वाढला आहे. अनेकदा आपण आकर्षक जाहिरातींना बळी पडतो. डार्क पॅटर्न जाहिराती यांपासून सावध राहा. ऑनलाईन खरेदी करताना केवळ फोटो न बघता कन्झ्युमर रिव्ह्यू किंवा रिटर्न पॉलिसी हे नक्की वाचा.
फक्त आजच ऑफर किंवा 90% सूट अशा फसव्या जाहिरातींना बळी पडण्यापूर्वी मूळ किंमत नक्की तपासा. आणि जरी काही प्रॉब्लेम आला तरी तुमची फसवणूक झाली तर घाबरू नका. 1 रुपयाही खर्च न करता राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या 1800114000 या टोल फ्री नंबरला तक्रार करू शकता किंवा 8800001915 या व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. हा हेल्पलाईन नंबरसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध असतो. तसेच www.consumerhelpline.government.in या शासकीय वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवू शकता. याचबरोबर तुमची फसवणूक किती रकमेची आहे यानुसार जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर कन्झ्युमर कोर्टात तुम्ही दाद मागू शकता. ऑनलाईन शॉपिंगमध्येही तुम्हाला रिटर्न पॉलिसी, रिफंड आणि वस्तूच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी काही विकत घेताना नेहमी सतर्क राहा. लक्षात ठेवा, एक सजग ग्राहकच या देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देऊ शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. पैकेज प्रोडक्ट्स खरीदते समय ये सारी जानकारी जरूर चेक करनी चाहिए. जागो ग्राहक जागो। पैकेज प्रोडक्ट्स की खरीदारी में दिखाएं समझदारी, वरना हो सकते हैं ये सेहत और जेब पर भारी। जागो